भगवद्गीता अध्याय 14 गुणत्रय विभाग योग त्रिगुणमयी माया। श्री भगवान उवाच परं भूया प्रवक्ष्यामि ज्ञानम् उत्तमं यत् ज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिं इतः गताः। श्री भगवान म्हणाले, आणखी पुन्हा मी तुला सर्व ज्ञानातले परमोत्तम ज्ञान सांगतो, जे जाणल्याने सर्व मुनींना परमसिद्धी प्राप्त झाली आहे. तात्पर्य: श्रीकृष्णांनी 7व्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत परमसत्य पुरुषोत्तम भगवंतांचे विशद वर्णन केले आहे. आता भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला अधिक प्रबोधन करीत आहेत. मनुष्याने जर हा अध्याय तात्विक ज्ञान पद्धतीने जाणून घेतला तर त्याला भक्तियोगाचे ज्ञान होईल. 13व्या अध्यायात स्पष्टपणे म्हटले आहे की विनम्र भावाने ज्ञानाची जोपासना केल्याने मनुष्य भौतिक जंजाळातून मुक्त होऊ शकतो. असेही स्पष्ट झाले आहे की भौतिक गुणांच्या संपर्कामुळे जीव या भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होतो. आता या अध्यायामध्ये ते गुण कोणते आहेत, ते कसे कार्य करतात, कसे बद्ध करतात आणि कशी मुक्ती प्रदान करतात याचे भगवंत वर्णन करतात. या अध्यायामध्ये वर्णिलेले ज्ञान हे आतापर्यंत इतर अध्यायांमध्ये सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे भगवंत स्पष्टपणे सांगतात. हे ज्ञान जाणून घेतल्यामुळे अनेक महान ऋषीमुनी सिद्धी प्राप्त केली आहे आणि वैकुंठ लोकात प्रविष्ट झाले. आता भगवंत तेच ज्ञान अधिक स्पष्ट रूपात सांगत आहेत. आतापर्यंत वर्णन केलेल्या इतर सर्व ज्ञानमार्गापेक्षा हे ज्ञान अतिशय श्रेष्ठ आहे आणि हे जाणून अनेकांनी सिद्धी प्राप्त केली आहे. यावरून हे अपेक्षित आहे की जो हा 14वा अध्याय जाणतो त्याला सिद्धी प्राप्त होते. इदं ज्ञानम् उपाश्रित्य मम साध्यम्यम् आगताः सर्वे अपि न उपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यतीत होत नाही. तात्पर्य: परिपूर्ण दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य गुणात्मकदृष्ट्या भगवंतांशी एकरूप होतो. अर्थात तो जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. तथापि तो आपले वैयक्तिक आत्मस्वरूप गमावत नाही. वेदांतून कळून येते की आध्यात्मिक विश्वातील वैकुंठ लोकांची प्राप्ती झालेले मुक्त जीव भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न झाल्यामुळे सदैव भगवंतांच्या चरणकमलांचे दर्शन घेतात. म्हणून मोक्षप्राप्तीनंतरही भक्त आपले वैयक्तिक स्वरूप गमावत नाही. सामान्यतः भौतिक जगामध्ये जे काही ज्ञान आपल्याला मिळते ते त्रिगुणांनी प्रदूषित झालेले असते. जे ज्ञान त्रिगुणांनी प्रदूषित झालेले नसते त्या ज्ञानाला दिव्य ज्ञान असे म्हणतात. ज्या क्षणी मनुष्य या दिव्य ज्ञानामध्ये स्थित होतो त्या क्षणी तो भगवंतांच्या स्तरावर स्थित होतो. ज्यांना वैकुंठ लोकांचे ज्ञान नाही त्यांचे म्हणणे असते की भौतिक देहाच्या भौतिक क्रियांपासून मुक्त झाल्यावर आध्यात्मिक स्वरूपही वैविध्यहीन बनून निराकार बनते. तथापि या जगतामध्ये प्राकृत वैविध्य आहे, तसेच आध्यात्मिक जगतातही वैविध्य असतेच. या वैविध्यतेचे ज्यांना अज्ञान आहे त्यांना वाटते की आध्यात्मिक जगत हे या भौतिक जगतातील वैविध्याहून पूर्णपणे भिन्न आहे. परंतु वस्तुतः आध्यात्मिक जगतामध्ये मनुष्याला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. तेथील सर्व कर्मे आध्यात्मिक असतात आणि तेथील आध्यात्मिक स्थितीत भक्तिमय जीवन असे म्हटले जाते. तेथील वातावरण निर्दोष असते आणि तेथे मनुष्य गुणात्मकदृष्ट्या भगवंताशी एकरूप असतो. हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आध्यात्मिक गुणांचा विकास करणे आवश्यक आहे. याप्रमाणे जो आध्यात्मिक गुणांचा विकास करतो तो भौतिक जगताच्या उत्पत्तीचे तसेच विनाशानेही प्रभावित होत नाही. मम योनिः महतः ब्रह्मा गर्भं दधामि अहं संभवः सर्वभूतानां ततः भवति भारत. हे भारता,
ब्रह्म नामक संपूर्ण भौतिक तत्व हे जन्माचा स्रोत आहे आणि या ब्रह्मालाच मी गर्भस्य करतो. यामुळे सर्व जीवांचा जन्म शक्य होतो. तात्पर्य: जगताविषयीचे हे विस्तृत वर्णन आहे. जे काही घडते ते सर्व काही क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगामुळे घडते. भौतिक प्रकृती आणि जीवाचे हे संयोगीकरण स्वतः भगवंतामुळे होते. महत्त्व हे संपूर्ण सृष्टीचे कारण आहे आणि त्रिगुणांचा समावेश असणाऱ्या या महत्त्वालाच कधीकधी ब्रह्म म्हटले जाते. परमपुरुष महत्त्वामध्ये गर्भधारणा करतात आणि म्हणून असंख्य ब्रह्मांडांची उत्पत्ती शक्य होते. या महत्त्वाचे वेदांमध्ये ब्रह्म असे वर्णन करण्यात आले आहे. तस्मात् एतत् ब्रह्म नामरूपमन्यः च जायते. परमपुरुष या ब्रह्मामध्ये बीजरूपी जीवाची गर्भधारणा करतात. आकाश, जल, तेज आणि वायू इत्यादींसहित सर्व 24 तत्वे म्हणजे भौतिक शक्ती आहे आणि या तत्वांच्या समूहालाच महद्ब्रह्म किंवा भौतिक प्रकृती असे म्हणतात. 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे या अपरा प्रकृतीच्या पलीकडे एक प्रकृती आहे व तिला पराप्रकृती जीव असे म्हणतात. भौतिक प्रकृतीशी पराप्रकृतीचा संयोग हा भगवंताच्या इच्छेमुळे होतो आणि त्यानंतर या भौतिक प्रकृतीपासून सर्व जीवांचा जन्म होतो. भाताच्या राशीत विंचू आपली अंडी घालतो आणि कधीकधी म्हटले जाते की विंचू तांदळापासून जन्मतो, परंतु भात विंचवाच्या जन्माचे कारण होत नाही. वास्तविकपणे मादीने अंडी घातलेली असतात. त्याचप्रमाणे भौतिक प्रकृती ही जीवांच्या जन्माचे कारण नसते. भगवंत हे स्वतः बीज प्रदान करतात आणि असे दिसते की जीव हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहे. म्हणून प्रत्येक जीवाला आपल्या गतकर्मानुसार भौतिक प्रकृतीचे प्रदान केलेले निरनिराळ्या प्रकारचे शरीर प्राप्त होते. याप्रमाणे तो आपल्या गतकर्मानुसार शरीराद्वारे सुख किंवा दुःख भोगतो. या प्राकृत जगतात जीवांच्या सर्व अभिव्यक्तीचे कारण भगवंत आहेत. सर्व योनिषु कौन्तेयः मर्तयः संभवन्ति यः तासां ब्रह्म महत् योनी अहम बीजप्रदः पिताः. हे कौन्तेय, भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. तात्पर्य: या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे मूळ पिता आहेत. प्राणी मात्र म्हणजे अपरा प्रकृती आणि पराप्रकृतीचा संयोग होय. असे जीव केवळ याच ग्रह लोकात आढळतात असे नाही, तर अत्युच्च ब्रह्मलोकासहित इतर सर्व लोकांवर आढळतात. भूमी, पाणी, अग्नी इत्यादी सर्वत्र ठिकाणी जीव आहेत आणि हे जीवांचे प्रकटीकरण प्रकृती मातेमुळे आणि श्रीकृष्णांनी बीज प्रदान केल्यामुळे होते. तात्पर्य हेच आहे की भौतिक जगतामध्ये जीवांची गर्भधारणा केली जाते आणि हे जीव आपल्या पूर्वकर्मानुसार सृष्टीच्या उत्पत्ती समयी विविध रूपांमध्ये प्रकट होतात. सत्वं रज तपः इति गुणाः प्रकृती संभवाः निबंधन्ति महाबाहो देहे देहिनम् अव्ययम्. भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली आहे. हे महाबाहू अर्जुन, जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणांमुळे तो बद्ध होतो. तात्पर्य: जीव हा दिव्य असल्यामुळे त्याला या भौतिक प्रकृतीशी मुळीच कर्तव्य नसते. तरीही भौतिक जगताद्वारे बद्ध झाल्यामुळे तो त्रिगुणांच्या वर्चस्वाखाली कार्य करीत असतो. प्रकृतीच्या विविध रूपांनुसार जीवांना निरनिराळ्या प्रकारची शरीरे प्राप्त झाल्यामुळे त्यांना त्या प्रकृतीला अनुसरून कार्य करावे लागते. हेच विविध प्रकारच्या सुखदुःखांचे कारण आहे. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशम् अनायं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन च अनघ. हे अनघ अर्जुना, सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे आणि हा मनुष्याला सर्व पापांतून मुक्त करतो. जे सत्वगुणामध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात.
तात्पर्य: भौतिक प्रकृतीने बद्ध झालेले जीव विविध प्रकारचे आहेत. कोणी सुखी, कोणी खूप उद्योगी, तर कोणी असहाय्य असतो. हे सर्व मानसिक विकार जीवाच्या प्रकृतीतील बद्धावस्थेला कारणीभूत असतात. निरनिराळ्या प्रकारे ते कसे बद्ध होतात याचे वर्णन भगवद्गीतेच्या या विभागात करण्यात आले आहे. यामुळे सत्वगुणांचा सर्वप्रथम विचार करण्यात येतो. प्राकृत जगतामध्ये सत्वगुणाचा विकास केल्याने मनुष्य इतर प्रकारे बद्ध झालेल्या मनुष्यांपेक्षा सुज्ञ किंवा बुद्धिमान होतो. सत्वगुणी मनुष्य हा भौतिक दुःखांनी तितकासा प्रभावित होत नाही आणि भौतिक ज्ञानामध्ये प्रगती करावयाची जाणीव त्याला असते. तर सत्वगुणांचा प्रातिनिधिक प्रकार म्हणजे ब्राह्मण होय, कारण तो सत्वगुणात स्थित असतो. सत्वगुणी मनुष्य पापकर्माच्या फळापासून प्रायः मुक्त असतो व या पापाच्या अभावाच्या जाणीवेमुळे त्याला सुखाचा अनुभव येतो. वास्तविकपणे वेदांमध्ये म्हटले आहे की सत्वगुण म्हणजे अधिक ज्ञान आणि अधिक सुख होय. येथे अडचण अशी आहे की जेव्हा जीव सत्वगुणामध्ये स्थित होतो तेव्हा त्याला असा भ्रम होतो की आपणच अधिक ज्ञानी आहोत व इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत आणि या समजुतीमुळेच तो बद्ध होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञानी होत. प्रत्येकाला आपल्या ज्ञानाचा फार अभिमान असतो आणि सामान्यतः दोघांचेही राहणीमान उच्च दर्जाचे असल्यामुळे त्यांना एक प्रकारच्या भौतिक सुखाचा अनुभव येतो. बद्ध जीवनातील या सुखाच्या भावनेमुळेच ते सत्वगुणाद्वारे बद्ध होतात. याप्रमाणे त्यांना सत्वगुणी कर्म करण्याचे आकर्षण असते आणि जोपर्यंत त्यांना अशा प्रकारे कर्म करण्याचे आकर्षण असते तोपर्यंत त्यांना प्राकृतिक गुणांचा अनुसरून कोणत्या ना कोणत्या प्रकारचे शरीर धारण करावेच लागते. म्हणून त्यांना मोक्षप्राप्ती किंवा वैकुंठ लोकाची प्राप्ती होण्याची संभावना नसते. पुन्हा पुन्हा सत्वगुणी मनुष्य तत्ववेत्ता, वैज्ञानिक इत्यादी बनू शकतो आणि पुन्हा जन्म मृत्यूच्या दुस्तर चक्रामध्ये त्याला भटकावे लागते. परंतु मायाजनित मोहामुळे मनुष्याला वाटते की हे जीवन सुखकारक आहे. रजः राग आत्मकं विधिः तृष्णा संगसमुद्भवं ततन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनं. हे कौन्तेया, असंख्य वासना आणि महत्त्वाकांक्षामुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशी बांधला जातो. तात्पर्य: रजोगुणाचे लक्षण म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यातील आकर्षण होय. स्त्रीला पुरुषाचे आणि पुरुषाला स्त्रीचे आकर्षण असते. यालाच रजोगुण म्हटले जाते आणि या गुणाच्या वृद्धीमुळे मनुष्यामध्ये भौतिक उपभोग घेण्याची तीव्र आकांक्षा उत्पन्न होते. इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा उत्पन्न होते. रजोगुणी मनुष्याला इंद्रिय तृप्तीकरिता समाज किंवा देशाकडून मान प्रतिष्ठा प्राप्त करण्याची इच्छा असते आणि त्याला सुंदर पत्नी, घर, गोडस मुले इत्यादी गोष्टींची इच्छा असते. हे सर्व रजोगुणामुळे घडते. जोपर्यंत मनुष्य या गोष्टींच्या मागे लागलेला असतो तोपर्यंत त्याला अतिशय कठीण परिश्रम करावे लागतात. यास्तव या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की असा मनुष्य कर्मफलांवर आसक्त होतो आणि म्हणून या कर्मामुळेच तो बद्ध होतो. आपल्या पत्नीला, मुलाबाळांना आणि समाजाला संतुष्ट ठेवण्यासाठी आणि आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी त्याला कर्म करावे लागते. म्हणूनच सर्व जग प्राय रजोगुणीच असते. आधुनिक संस्कृती ही रजोगुणात प्रगत झाली आहे. पूर्वीच्या काळी सत्वगुणी अवस्था ही प्रगत मानली जात असे. सत्वगुणी मनुष्यांना जर मोक्षाची संधी नसेल तर रजोगुणामध्ये बद्ध झालेल्यांबद्दल काय बोलावे. तमः तु अज्ञानजम विद्धि मोहं सर्वदेहिनां प्रमाद आलस्य निद्राभितत निबध्नाति भारत. हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवनांचा मोह असल्याचे जाण. प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत व ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात. तात्पर्य: या श्लोकामधील तू या शब्दाचे विशेष आयोजन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याचा अर्थ आहे की तमोगुण हा बद्ध जीवांचा एक अत्यंत विशिष्ट गुण आहे. तमोगुण हा सत्वगुणांच्या अगदी विपरीत आहे. सत्वगुणामध्ये ज्ञानाच्या विकासामुळे मनुष्य सारासार जाणू शकतो, पण तमोगुण हा याच्या अगदी विपरीत आहे. तमोगुणामुळे प्रभावित झालेला भ्रांत होतो आणि असा म्हणून तथ्य जाणू शकत नाही. यास्तव
प्रगती होण्याऐवजी त्याची अधोगतीच होते. तमोगुणाची व्याख्या वेदांमध्ये पुढील प्रमाणात करण्यात आली आहे. वस्तुयाथात्मज्ञानवरकं विपर्ययज्ञानजनकं तमः. तमोगुणाच्या प्रभावामुळे मनुष्य वस्तूला यथार्थ रूपात जाणू शकत नाही. उदाहरणार्थ, प्रत्येकजण पाहू शकतो की आपल्या आजोबांचा मृत्यू झाला आहे आणि स्वतःचाही मृत्यू होणार आहे, कारण मनुष्य हा मर्त्य आहे. तसेच तो जन्म देणारी मुलेही मृत्यूपंथास जाणार आहेत, म्हणून मृत्यू हा निश्चित आहे. तरीही लोक मूर्खपणे धनसंचय करीत आहेत आणि सनातन आत्म्याची उपेक्षा करून रात्रंदिवस परिश्रम करीत आहेत. हाच प्रमाद आहे. आपल्या मूर्खपणामुळे ते आध्यात्मिक उन्नती करण्यास उत्सुक नसतात. असे लोक अत्यंत आळशी असतात. जेव्हा त्यांना आध्यात्मिक सत्संगासाठी नियंत्रित केले जाते तेव्हा त्यांना अशा गोष्टींमध्ये मुळीच स्वारस्य नसते. असे लोक रजोगुणांद्वारे नियंत्रित मनुष्यांप्रमाणे सक्रियही नसतात. म्हणून तमोगुणी मनुष्याचे आणखीन एक लक्षण म्हणजे तो आवश्यकतेपेक्षाही अधिक झोपतो. वस्तुतः 6 तास झोप पुरेशी असते, परंतु तमोगुणी मनुष्य दिवसातून किमान 10 ते 12 तास झोपतो. असा मनुष्य सदैव खिन्न असतो आणि मादक पदार्थ व झोपेच्या आहारी गेलेला असतो. तमोगुणामुळे बद्ध झालेल्या मनुष्याची ही लक्षणे आहेत. सत्वं सुखे संजयती रजः कर्मणि भारत, ज्ञानम् आवृत्य तमः प्रमादे संजयती उत. हे भारता, सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण सकाम कर्माशी बांधतो आणि तमोगुण त्याचे ज्ञान आवृत करून मूर्खपणाशी बांधतो. तात्पर्य: सत्वगुणी मनुष्य हा आपल्या कर्माने किंवा तात्विक शोधाने संतुष्ट असतो. उदाहरणार्थ, तत्त्वज्ञानी, वैज्ञानिक किंवा शिक्षणतज्ज्ञ आपापल्या विशिष्ट ज्ञानक्षेत्रामध्ये संलग्न असतात आणि त्यातच ते समाधानी असतात. रजोगुणी मनुष्य हा सकाम कर्मामध्ये संलग्न असतो आणि आपल्याला शक्य असेल तितके धनार्जन करतो आणि सत्कार्याकरिता त्याचा उपयोग करतो. कधीकधी तो रुग्णालय बांधतो, धर्मार्थ संस्थांना दान करतो इत्यादी. ही रजोगुणी मनुष्याची लक्षणे आहेत. तपोगुण मनुष्याचे ज्ञान आच्छादित करतो. तपोगुणाच्या प्रभावाखाली मनुष्य जे काही करतो ते त्याच्या किंवा इतरांच्याही भल्यासाठी नसते. रजः तमः च अभिभूय सत्वं भवति भारत, रजः सत्वं तमः च एव तमः सत्वं रजः ततः. हे भारता, कधीकधी रजोगुण व तमोगुण यांचा पाढाव करून सत्वगुण प्रमुख होतो. कधीकधी रजोगुण सत्व आणि तम यांचा पाडाव करतो आणि इतर वेळी तमोगुण सत्व आणि रज यांचा पाडाव करतो. याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते. तात्पर्य: जेव्हा रजोगुण प्रमुख होतो तेव्हा सत्व आणि तमोगुण यांचा पाडाव होतो. जेव्हा सत्वगुण प्रधान होतो तेव्हा रज आणि तम यांचा पाडाव होतो आणि तमोगुण प्रभावी असतो तेव्हा रज आणि सत्व यांचा पाडाव होतो. ही स्पर्धा सदैव सुरूच असते. म्हणून ज्याला खरोखर कृष्ण भावनेमध्ये उन्नती करण्याची इच्छा आहे त्याला त्रिगुणांच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे. विशिष्ट गुणांचे प्रामुख्य हे व्यवहारात, कार्यात, खाण्यापिण्यात इत्यादी गोष्टींमध्ये दिसून येते. या सर्वांचे वर्णन पुढील अध्यायामध्ये करण्यात येईल. परंतु जर मनुष्याची इच्छा असेल तर अभ्यासाने तो रजोगुण आणि तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुणाची वृद्धी करू शकतो. त्याचप्रमाणे रजोगुणाची वृद्धी करून सत्व आणि तम यांचा पाडाव करू शकतो किंवा तमोगुणाची वृद्धी करून सत्व आणि रज यांचा पराजय करू शकतो. जरी प्रकृतीचे हे 3 गुण असले तरी जर मनुष्य निश्चयी असेल तर त्याला सत्वगुणाचा कृपालाभ प्राप्त होऊ शकतो व यामुळे तो सत्वगुणाच्याही पलीकडे जाऊन विशुद्ध सत्वगुणात स्थित होऊ शकतो. या विशुद्ध सत्वयुक्त अवस्थेला वसुदेव अवस्था असे म्हटले जाते आणि या अवस्थेमुळे मनुष्य भगवत विज्ञान जाणू शकतो. विशिष्ट कार्याच्या लक्षणांवरून मनुष्य कोणत्या गुणामध्ये स्थित आहे ते समजू शकते. सर्वद्वारेषु देहे अस्मिन् प्रकाशः उपजायते, ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्वम् इति उत. जेव्हा देहाची सर्वद्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो.
तात्पर्य: 2 नेत्र, 2 कान, 2 नाकपुड्या, तोंड, जनेंद्रिय आणि गुद अशी शरीरामध्ये 9 द्वारे आहेत. जेव्हा प्रत्येक द्वार सत्वगुणाच्या लक्षणाने प्रकाशित होते तेव्हा मनुष्यात सत्वगुणाची वाढ झाली आहे असे समजावे. सत्वगुणामध्ये मनुष्य सर्व गोष्टी योग्य स्थिती पाहू शकतो, सर्व गोष्टी योग्य रीतीने ऐकू शकतो आणि सर्व गोष्टींची रुची यथार्थ रीतीने घेऊ शकतो. मनुष्य अंतर्बाह्य सूचीभूत होतो. प्रत्येक इंद्रियरूपी द्वारामध्ये सुखाची वृत्ती होते. ही सत्वगुणाची अवस्था आहे. लोभः प्रवृत्ती आरंभः कर्मणाम् अशमः स्पृहा रजसी एतानि जयन्ते विवृद्धे भारत ऋषभ. हे भरत ऋषभा, जेव्हा रजगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अत्याधिक आसक्ती, सकाम कर्म, महत्प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात. तात्पर्य: रजोगुणी मनुष्य त्याने प्राप्त केलेल्या स्थितीत कधीच संतुष्ट राहत नाही. आपला दर्जा वाढविण्याची त्याला सदैव लालसा असते. जर त्याला राहण्याकरिता निवासस्थान बांधण्याची इच्छा असेल तर तो राजवाड्याप्रमाणेच घर बांधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. जणू काय तो त्या घरामध्ये नित्यवास करणार आहे. इंद्रिय तृप्ती करण्याची त्याच्यामध्ये तीव्र इच्छा उत्पन्न होते. त्याच्या इंद्रिय तृप्तीला अंतच नसतो. त्याला सदैव आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या घरात राहून निरंतर इंद्रिय तृप्ती करीत राहण्याची इच्छा असते. याचा कधीच शेवट होत नाही. ही सर्व लक्षणे रजोगुणाची घोतक आहेत. अप्रकाशः अप्रवृत्तिः च प्रमादः मोहः एव च तमसीत एतानि जायन्ते विवृद्धे कुरुनंदन. हे कुरुनंदन, जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अंधकार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोह हे प्रकट होतात. तात्पर्य: जेव्हा प्रकाश नसतो तेव्हा ज्ञानाचा अभाव होत असतो. तमोगुणी मनुष्य हा नियामक तत्वानुसार कार्य करीत नाही. त्याला आपल्या लहरीप्रमाणे व्यर्थ कर्म करण्याची इच्छा असते. जरी याच्याकडे योग्य ती कार्यक्षमता असली तरी तो काही प्रयत्न करीत नाही. याला मोह असे म्हणतात. त्याच्या ठिकाणी चेतना असली तरी त्याचे जीवन निष्क्रियच असते. ही सर्व तमोगुणी मनुष्याची लक्षणे आहेत. यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत तदा उत्तमविदाम लोकान् अमलान् प्रतिपद्यते. जेव्हा मनुष्याचा सत्वगुणांमध्ये मृत्यू होतो तेव्हा तो महर्षीच्या उच्चतर पवित्र ग्रहलोकांना प्राप्त होतो. तात्पर्य: सत्वगुणी मनुष्याला ब्रह्मलोक, जनलोक इत्यादी सारख्या उच्चतर लोकांची प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी तो दैवी सुखाचा उपभोग घेतो. अमलान हा शब्द महत्त्वपूर्ण आहे. अर्थात रज आणि तमोगुणातून मुक्त भौतिक जगतामध्ये अशुद्धता आहे, परंतु सत्वगुण हा भौतिक जगतातील सर्वाधिक शुद्ध रूप आहे. निरनिराळ्या प्रकारच्या जीवांसाठी निरनिराळ्या प्रकारचे ग्रहलोक आहेत. त्यांचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो. त्यांची महान भक्त आणि महर्षी वास करीत असलेल्या उच्चतर लोकांमध्ये उन्नती होते. रजसी प्रलयं गत्वा कर्मसंधिषु जायते तथा प्रलीनः तमसी मूढयोनिषु जायते. जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो आणि जेव्हा तमोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो पशुयोनीमध्ये जन्म घेतो. तात्पर्य: आत्म्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला की त्याचे पुन्हा कधीच अधपतन होत नाही अशी काही लोकांची धारणा असते, परंतु ही धारणा चुकीची आहे. या श्लोकानुसार जर मनुष्याने तमोगुण विकसित केला तर मृत्यूनंतर त्याचे पशुयोनीत अधपतन होते. तेथून पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त करण्यासाठी त्याला उत्क्रांती गमनाने स्वतःची उन्नती करावी लागते. म्हणून जे खरोखर मनुष्य जीवनाचे गांभीर्य जाणतात त्यांनी सत्वगुणाचा विकास केला पाहिजे आणि सत्संगाद्वारे त्रिगुणातीत होऊन कृष्ण भावनेमध्ये स्थित झाले पाहिजे. हेच मनुष्य जीवनाचे ध्येय आहे. अन्यथा मनुष्याला पुन्हा मनुष्य योनीतच प्राप्त होईल याची हमी देता येत नाही. कर्मणः तु सुकृतस्य आहुः सात्विकं निर्मलं फलं रजसः तु फलं दुःखम अज्ञानं तमसः फलं.
पुण्यकर्माचे फळ शुद्ध असते आणि ते सत्वगुणामध्ये असल्याचे म्हटले जाते, परंतु रजोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे दुःख आहे आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे मूर्खपणा आहे. तात्पर्य: सत्वगुणामधील पुण्यकर्माचे फळ हे शुद्ध असते. मोहातून मुक्त असलेले ऋषी सुखी असतात, परंतु रजोगुणायुक्त कर्म हे केवळ दुःखकारकच असते. भौतिक सुखाकरिता केलेले कोणतेही कर्म हे निष्फळच ठरते. उदाहरणार्थ, जर मनुष्याला गगनचुंबी इमारत बांधावयाची असेल तर ती बांधून होण्यापूर्वी अतिशय कष्ट सोसावे लागतात. संपत्तीचा पुरवठा करणाऱ्याला धनप्राप्ती करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. तसेच बांधकाम करणाऱ्या कामगारांना देखील भरपूर शारीरिक कष्ट करावे लागतात. याप्रमाणे दुःख हे असेच. म्हणून भगवद्गीता सांगते की रजोगुणाच्या प्रभावाखाली केलेले कोणतेही कर्म हे निश्चितच दुःखकारक ठरते. यामध्ये तथाकथित थोडेफार मानसिक सुख असू शकते की हे माझे घर आहे किंवा हा माझा पैसा आहे, परंतु हे वास्तविक सुख नव्हे. तमोगुणाच्या बाबतीत सांगावयाचे तर कर्म करणारा अज्ञानी असतो, म्हणून त्याने केलेल्या सर्व कर्माची परिणती वर्तमान दुःखामध्येच होते आणि नंतर तो पशुयोनीत पतित होतो. मायेच्या प्रभावामुळे जरी पशूंना कळत नसले तरी पशुजीवन हे सदैव दुःखमयच असते. निष्पाप प्राण्यांची हत्यासुद्धा तमोगुणामुळेच घडते. जनावरांची कत्तल करणारा जाणत नाही की भविष्यामध्ये तो हत्या करीत असलेल्या पशुला असा योग्य देह प्राप्त होईल ज्या योगे तो त्याची हत्या करेल. हा प्रकृतीचा नियमच आहे. मानव समाजामध्ये जर एकाने दुसऱ्याचा खून केला तर त्याला फाशीची शिक्षा दिली जाते. हा राष्ट्राचा नियमच असतो. अज्ञानामुळे लोक जाणत नाहीत की भगवंताद्वारे संपूर्ण सृष्टीचे नियंत्रण केले जाते. प्रत्येक सजीव प्राणी हा भगवंताच्या पुत्रासमान आहे आणि एखाद्या मुंगीची हत्याही भगवंत सहन करीत नाहीत. मनुष्याला याचे फळ भोगावेच लागते. म्हणून जिव्हा लोल्याच्या तृप्तीसाठी पशुवध करणे म्हणजे गाढ अज्ञानच होय. मनुष्याला पशुहत्या करण्याची मुळीच आवश्यकता नाही, कारण परमेश्वराने अनेक सुंदर पदार्थाचा पुरवठा केला आहे. कोणत्याही प्रकारे मनुष्य जर मांसभक्षण करीत असेल तर तो अज्ञानी असल्याचे जाणावे. असा मनुष्य आपले भविष्य अत्यंत अंधकारमय करीत आहे. सर्व प्रकारच्या वधामध्ये गोहत्या ही सर्वात अधम आहे, कारण गाय आपल्याला दूध देऊन सर्व प्रकारचे सुख देते. गोहत्या करणे म्हणजे प्रगाढ अन्यायमयी कर्म होय. वेदामधील गोभिः प्रीणीत मत्सरम हे शब्द दर्शवितात की जो मनुष्य दुधाने पूर्णपणे तृप्त होऊन गोवध करण्याची इच्छा करतो तो घोर अज्ञानात आहे. वेदांमध्ये एक प्रार्थनाही आहे की नमो ब्रह्माण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्विताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. हे भगवान, तुम्ही गाय आणि ब्राह्मणांचे तसेच अखिल मानवाचे आणि जगाचेही हितेच्छू आहात. या श्लोकाचे तात्पर्य आहे की यामध्ये गाय आणि ब्राह्मणांच्या संरक्षणाचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे, कारण ब्राह्मण हे आध्यात्मिक विद्येचे प्रतीक आहेत आणि गाय ही महत्त्वपूर्ण अन्नपदार्थाचे प्रतीक आहे. या दोन जीवमात्रांना सर्व प्रकारे रक्षण दिलेच पाहिजे आणि हा संस्कृतीचा खरोखरच उत्कर्ष आहे. आधुनिक मानव समाजामध्ये आध्यात्मिक ज्ञानाकडे दुर्लक्ष केले जाते आणि गोहत्येला प्रोत्साहन देण्यात येते. यावरून आपण जाणले पाहिजे की मानव समाज चुकीच्या दिशेने प्रगती करत आहे आणि स्वतःच्याच विनाशाचा मार्ग मोकळा करीत आहे. जी संस्कृती आपल्या नागरिकांना पुढील जन्मी पशु बनण्यासाठी मार्गदर्शन करते ती निश्चितच मानव संस्कृती नाही. अर्थात आधुनिक संस्कृतीची रजोगुण व तपोगुण यांच्या प्रभावामुळे पूर्णपणे दिशाभूल झालेली आहे. हे युग अत्यंत भयदायी आहे आणि मानवतेला या भयापासून वाचविण्यासाठी सर्व राष्ट्रांनी समाजाला अत्यंत सुगम अशा कृष्ण भावनामृताचा मार्ग प्रदान केला पाहिजे.